माझं तर नरेंद्र मोदीजींना अमित शाह साहेबांना सांगणं आहे, साहेब हे सीमेच्या पलीकडे जे वैरी आपले त्यांना आपण पुरून उरवू, त्यांचा बंदोबस्त करू आपण. पण या हिंदुस्थानात राहणारे, मतदानाचा हक्क बजावणारे, इथल्या सोयी सुविधा घेणारे काही पाकिस्तान धार्जिने जिहादी या देशामध्ये राहत आहे, त्यांचा आपण काय बंदोबस्त करणार आहे? त्यांच्यासाठी काय मोहीम आपल्याकडे आखलेली आहे? काहीच नाही. हल्ली तर तुम्ही प्रत्येक 2 तासाला हेडलाईन्स बघा, काय चाललंय देशात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथमान मन, पांडुरंग करू प्रथमान मन. जय श्री राम. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जेवढं महत्व देवाला दिलं गेलंय तेवढंच महत्व संतांना देखील दिलं गेलंय. देव आणि संत यांच्यात फरक करण्याची, अर्थात भेद करण्याची आपली संस्कृती नाही आहे. तर देव आणि संत दोघांना सारखा सन्मान देण्याची आपली संस्कृती आहे. आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात असं येतं की दोघांना सारखं महत्व देण्यामागे कारण काय असेल. तर ते महत्वाचं कारण असं आहे, दोघं एकच काम करतात.
देव जे काम करतो तेच काम संत देखील करतात. देव काय काम करतो? यद यद हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्याचं काम देव करतो. आणि हिंदू धर्मात जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळे इतके भाग्यवान आहे, इतके भाग्यवान आहे, इतके भाग्यवान आहे की आपल्या देवानंच शब्द दिलेला आहे, मी हा धर्म संपवून देणार नाही. ती श्रीमद भगवद्गीतेतली गॅरंटी आहे. हा श्लोक म्हणजे सहज घेतलाच नाही पाहिजे, सगळ्यांचा पाठ झाल्यामुळे हलक्यात घ्यायला लागली लोक. देवाने दिलेली गॅरंटी येते की मी धर्म नाही संपू देणार. जेव्हा जेव्हा संकट येईल, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी युगानुयुग येत राहील. अहो माणसं इतकी विचित्र आहे. सर्वसामान्य माणसानं एखादी कंपनी सुरू केली आणि त्या कंपनीतून तयार झालेल्या प्रॉडक्टवर लिहिलं ना 5 वर्षाची गॅरंटी, जास्त पैसे देऊन विकत घेते वस्तू. काय 5 वर्षाची गॅरंटी आहे. सामान्य माणसानं गॅरंटी दिली तर आपला विश्वास बसतो. वास्तविक जर पाहिलं महेश महाराज, 1.5 वर्षात कंपनीच बंद पडती. प्रॉडक्टची गॅरंटी 5 वर्षाची. पण माणसं भोळी असतात, विश्वास ठेवतात. अहो सर्वसामान्य माणसावर आपण विश्वास ठेवत असू तर जगाच्या बापानं दिलेला शब्द आहे की मी हा धर्म संपू देणार नाही. किती विश्वास असला पाहिजे धर्म. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणत होते ना, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. ते का म्हणत होते माहिती आहे? त्यांना माहित होतं की हा धर्म काल होता, आज आहे आणि उद्या पण असणार आहे. आणि जो सदा सर्व काळ असणार आहे त्याचा अभिमान असलाच पाहिजे. इतिहास छोटा नाही ना दादा. परवा कीर्तन संपल्यावर मला एक जण म्हटला, तुमच्या हिंदू धर्मात देव लय हो, तुम्हाला निमित्तच लागतं फक्त. म्हटले 2-4 दिवस गेले का तुमच्याकडे एखादा उत्सव आहेच. तुमच्याकडे गणेशोत्सव आहे, तुमच्याकडे नवरात्रोत्सव आहे, तुमच्याकडे दिवाळी आहे, तुमच्याकडे रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. लय देव तुमच्याकडे तुमच्या धर्मात. मी त्याला म्हटलं, अरे बाबा हा सनातन हिंदू धर्म काल परवा जन्माला आलेला नाहीये. हा सनातन आहे, अनादी आहे, अनंत आहे. बाकीच्या धर्मांची अडचण अशी आहे, इतिहासच 1000-1200 वर्षाचा आहे. आणि त्या 1000-1200 वर्षात तितके युगपुरुष नाही जन्माला आले. आपला इतिहासच इतका भला मोठा आहे आणि तो भला मोठा इतिहास लाभल्यामुळं आपल्याकडे देवी देवतांची संख्या वाढली. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आमच्याकडे देवी देवतांची संख्या जास्त आहे हे कमी पण नाही, आमच्या धर्माची समृद्धी आहे. परिवारात जास्त माणसं असणे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे ना. आमच्या परिवारात लई मोठं माणसं आहे, ताकद आमची जास्त आहे. तसं या सनातन हिंदू धर्माला तुम्ही उत्तरं दिली पाहिजे. लोक विचारतात, तुम्ही सांगितलं पाहिजे की काल परवा जन्माला आलेलं षडयंत्र थोडी आहे, तुम्ही तसं करता म्हणून आम्ही असं करू. मुळात भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक माणूस आधी हिंदू असतो, नंतर तो वेगवेगळा विचारसरणीत गेला तर त्याचे धर्म संप्रदाय पंथ बदलतात. काय हिंदू होण्यासाठी काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही. पण मुस्लिम होण्यासाठी मग जन्माला येतो तेव्हा हिंदू असतो, नंतर त्याचं छाटावं लागतं तेव्हा मुस्लिम होतो. नाही, वस्तुस्थिती जन्माला येतो तेव्हा प्रत्येक जण हिंदू आहे.
तेच म्हणून तर आम्ही म्हणतोय की सगळ्यांचं मूळ शेवटी हिंदू धर्मातच आहे. नंतर आता कसं होते, एका पक्षातून दुसरे पक्ष तयार होतात. तसं असं नंतर नाही. अहो, कोणत्याही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला पुरावे ह्याच धर्माचे सापडतात. या सनातन हिंदू सापडतात सापडतात. एवढा धर्म देवानं शब्द दिलेला, देवानं पाळला. तुम्ही बघा, रावणासारखा दैत्य माजला, भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी अवतार घेतला. कंसासारखा दैत्य माजला, गोपाल कृष्णांनी अवतार घेतला. अब्जुल्ल्यासारखा दैत्य माजला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेतला. आणि औरंग्यासारखा दैत्य माजला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अवतार घेतला. पण धर्म संपू दिला नाही. अजून पुढे जाऊन सांगतो, पाकिस्तान सारखा दैत्य माजला, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने अवतार घेतलाय. त्यांच्या नांग्यात छाटलाय महाराज. ते काल परवापासून काही लोकांना असं वाटतं की त्या दहशतवाद्यांनी आपले 27 लोक मारली आणि नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं पाणी बंद केलं, फिटमफाट झाली, असं जर वाटत असेल तर तो गैरसमज आहे. नरेंद्र मोदींचा चेहरा अजून खुललेला नाहीये. त्या चेहऱ्यावर एक खंत आहे, त्या चेहऱ्यावर एक दुःख आहे. आणि आपला पंतप्रधान आहे ना, लय उलट्या खोपडीचा आहे. म्हणजे ते आता माझी सटकली, मला राग येतोय, तसा टाईपचा पंतप्रधान आहे आपला. त्यामुळे त्या गोष्टीचा बदला मोठ्या प्रमाणात चुकवावा लागणार आहे पाकिस्तानाला. ते नुसतं पाणी अडवून दळणवळण बंद करून नाही समाधान होणार. ते पाकिस्तानच्या पुढच्या पिढ्यानुपिढ्या लक्षात ठेवतील की 27च्या बदल्यात नरेंद्रभाई मोदींनी आमचा किती माज मोडला. या पाकिस्तानच्या पुढच्या पिढ्यानुपिढ्या लक्षात ठेवतील. देवाचा शब्द, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासे संवारी. हे मारुतीराय जेव्हा लंकेत गेले, दिसलं घर कधी पेटून, दिसलं घर कधी पेटून, दिसलं घर कधी पेटून. चंद्रकांत महाराज राख रांडोळी करून टाकली सगळ्या घरांची. पण एक जे घर होतं त्या लंकेतलं, त्या घराला मात्र आगीची झळ सुद्धा पोचू दिली नाही. त्या घरावर भगवा ध्वज होता, दारात तुळशी वृंदावन होतं आणि तुळशी जिवंत होती. आणि खिडकीमधनं श्रीराम जय राम जय जय रामचा नामघोष ऐकायला येत होता. आगीची झळ नाही पोचू दिली. काय असेल ते असेल, राक्षसी स्वभाव असा आहे, आपलं जळाल्याचं लय दुःख होत नाही, भाऊबंदाचं का राहिलं याचं लय टेन्शन येतं. तेच झालं लंकेत. ते सगळे राक्षस मारुतीरायाच्या भोवती जमा झाले. हे असं बरं नाही, राख राख करून टाकली राव आमच्या घरांची, पण त्याचं का ठेवलं? तो पण आमचा भाऊबंदच आहे. भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरावर एक उपकार असा केला की त्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एक नवा बांगलादेश तयार होत होता, एक नवा पाकिस्तान तयार होत होता की जिथून हिंदुस्थान विरोधी कारवाया राबवल्या जायच्या, आखल्या जायच्या, नियोजन केलं जायचं. जवळजवळ पैलवान महेश दादांनी 1000 एकर साफ केलं. हा पुढच्या पिढ्यांवर एक उपकार झाला.
की तिथं एक तेवढ्या जागेत तयार होणारं पाकिस्तान बांगलादेश थांबवलं महेश दादांनी. मी सहज ती कारवाई चालू होती, ते JCB उखडीत होतं, मी सहज पाहायला गेलो होतो. ते साहेब लोक कागद घेऊन नकाशे घेऊन तिथं उभे होते आणि ते पाडीत असले ना की 2-4 जण त्या साहेबाजवळ यायचे. ओ ते पलीकडचं शेड राहिलं बरं का. मी म्हटलं साहेब हे काय असं? म्हटले बापू इतकं सोपं झालंय, नकाशा पाहायचं कामच नाही ठेवलं यांनी, हेच सांगत आहे कोणाचं पाडायचं. आपलं पडलं का मग त्याचं का राहिलं, त्याचं अनधिकृत आहे, त्याचं पण अतिक्रमण, म्हणजे हेच सांगताय सगळं. आणि तसंच झालं ते लंकेत. त्याचं का ठेवलं, तो आमचा भाऊबंद आहे. मारुतीरायांचं उत्तर काय माहिती आहे? त्याचं कायमस्वरूपी ठेवायचंय म्हणूनच तुमची जाळली. भक्ता राखे दुर्जनाशी संवारी, त्याने नाही. आता लोक म्हणतात की तो सीतामय्यासाठीचा लढा होता, निमित्त सीतामय्या होती पण लढा भक्तासाठीचाच होता. आणि लढा जर भक्तासाठीचा नसताना तर ज्या दिवशी लंकेमध्ये त्या रावणाचा पराभव केला, ठरवलं असतं देवानं तर लंकेतली सगळी संपत्ती पोत्यात भरून अयोध्येला घेऊन गेले असते. पण इतिहास असा आहे, सुतळीच्या तोड्याला सुद्धा हात नाही लावला. रावण ठोकला आणि त्याचा भाऊ जो रामाचा भक्त आहे, सदाचरणी आहे, नीतिमान आहे, त्या रावणाच्या सख्या भावाला बिभीषणाला गादीवर बसवलं. मग सांगा लढा पत्नीसाठीचा होता का भक्तासाठीचा होता? भक्तासाठीचाच होता. देवानं शब्द पाळला. पण हल्ली विचार करत असताना माझ्या मनात एक आशय असा येतोय की लोकांना हे सांगणं बंद करावं आता. काय? देव धर्म संपून देणार नाही. देवानं शब्द दिलेला आहे की मी हा धर्म संपू देणार नाही. त्याच्याने समाजात गैरसमज असा झाला, कीर्तन झाल्यावर लोक मला येऊन भेटतात, बापू देवानं जर शब्दच दिलेला आहे धर्म संपून देणार नाही तर तुम्ही एवढा लोड का घेता? तुम्ही काय एवढं टेन्शन घेता? काय एवढी तळतळ करता? ही एक मानसिकता बळावली समाजातली. तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हालाही पटल, 2014 पासून आपल्या हिंदू समाजाची एक मानसिकता झाली. मोदी आहे ना, अमित शाह साहेब आहे ना, एकनाथ शिंदे साहेब आहे ना, नितेश राणे साहेब आहे ना, मग तुला काला काढला? कधी वाटत नाही असं मनाला? सगळं त्यांनीच करायचं. मग आपल्याला देवाने कशासाठी पाठवलं असेल? काही कारण नाही, फक्त मोदीवर लोटायला. मोदी करील, मोदी करील, मोदी करील. खुशाल लोक रोज स्टेटस टाकताय, अहो तो दहशतवादी हल्ला झालाय, 27 लोक आपली मेली. काय नाही हो, आज मेवणीचं लग्न आहे टाकलं स्टेटस, आज त्यांचा कार्यक्रम आहे टाकले स्टेटस. आणि बदला कोणी घ्यायचा? मोदीने घ्यायचा. कदाचित काहींना वाईट वाटल, पण ते शंकराचार्य आवी मुक्तेश्वरानंद, अहो एवढ्या मोठ्या पीठावर बसलेला मन तर काय म्हणतोय, मोदीची जबाबदारी आहे, मोदी काय करतोय? भाऊ सध्याची परिस्थिती अशी आहे, विरोधक सुद्धा म्हणताय आम्ही मोदी सोबत आहे. म्हणजे देश एकत्र झालाय आणि एका पीठाचा महंत, एका पीठाचा आचार्य, की हिंदू धर्मातलं एक अत्यंत महत्वाचं पद आहे,
ती व्यक्ती म्हणते की मोदी काय करतोय, चौकीदार काय करतोय. त्या अविमुक्तेश्वरानंदांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मनात विचार असा आला, पाकिस्तानचा झेंडा जाळत असताना एक अविमुक्तेश्वरानंदाचा पण फोटो जाळला पाहिजे. आपल्यातली घाण आपण साफ केली पाहिजे. अहो तुम्ही जे वंदे मातरम म्हणत नव्हते, भारत माता की जय म्हणत नव्हते, त्यांना सुद्धा घाम फुटला की आता पाकिस्तानचे झेंडे फाटले तर बरं राहील देशात. त्यांनी फाडले पाकिस्तानचे झेंडे. म्हणजे जे संभाजीनगरचं औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, त्याला विरोध करणारे तिथले इम्तियाज जज म्हणत होतं. पण त्यांच्याही लक्षात आलं की आता बाजू भारताचीच घेतली पाहिजे, हिंदुस्थानाचीच घेतली पाहिजे. इम्तियाज जलीलांनी पाकिस्तानाचा झेंडा फाडला. मग उभे राहिले ते देशासोबत. आणि आमची साधू समाजातली लोक असं वागत असतील तर मग काय करायचं. त्यांचाही निषेध आपण केला पाहिजे. त्यांनाही चुकीचं ठरवलं पाहिजे. जिकडून पाकिट आलं तिकडं उदो उदो, हे आपल्याला नाही पटत भाऊ. ते तसं इकडं आले मुंबईत तेव्हा म्हटले नाही नाही उद्धव ठाकरेंवर लय अन्याय झाला. आणि शिंदे साहेबांनी पाकिट दिलं, लगेच पाय धुवून घेतले साहेबाकडून. पाहिलं का नंतर पुन्हा ते याची पलटी बहादर नाही हो कामाचे. मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे, तत्वावर ठाम राहिलं पाहिजे माणसाने. ही मानसिकता आपण बदलली पाहिजे सगळ्यांनीच. त्याला दोष द्यायचा, तो काय करतोय, हा काय करतोय, तू काय करतोय ते बघ ना बाबा, तुझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना. देवानं शब्द दिलेलाच आहे की मी हा धर्म संपू देणार नाही. पण देव कधीपर्यंत गॅरंटी घेईल? भक्त शिल्लक असेपर्यंत. उद्या जर भक्तच शिल्लक नाही राहिला तर देव म्हणाल मा भक्तच नाही तिथं, मी का टेन्शन घेऊ. अहो गावात कार्यकर्ता जर नाही राहिला तर नेता फिरकत नाही. आपला कार्यकर्ताच नाही त्या गावात, काय करायचं जाऊन. बरोबर आहे का नाही. काय आपला इतिहास आहे. एक बिभीषण शिल्लक होता, एक, तरी देव गेला एकासाठी. मग आमच्या वांबुरीत एवढे शिल्लक आहे, मारुती राहायला लंका जाळायला यावाच लागेल. वांबुरीत आहे ना एवढे शिल्लक. हा पुरावा आहे भक्त असल्याचा. एकासाठी जर तो जात असेल तर एवढ्यांसाठी त्याला येणंच आहे. पण माझ्या मायबापांनो, या समाजामध्ये भक्त निर्माण करण्याचं आणि भक्त निर्माण करून धर्म टिकवून ठेवण्याचं सर्वात मोठं काम जर कोणी केलं तर ते साधू संतांनी केलं. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम.
खटाटोप जो केला तो फक्त समाजातला धर्म टिकला पाहिजे आणि भक्त वाढले पाहिजे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. धर्मापासून स्वहितापासून दूर जाणाऱ्या सगळ्या समाजाला पुन्हा धर्म मंडपात आणण्याचं काम जर कोणी केलं, संतांनी केलं. आज या अहिल्यानगर जिल्ह्यामधला सुद्धा हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सद्गुरू पुंडलिक महाराज जंगलेंचा सिंहाचा वाटा. नाही तर एवढे दुधाचे पैसे आल्यावर आपण बिघडलो असतो. लय दूध उत्पादन या तालुक्यात तर जास्तच. पण महाराजांनी पिंजून काढलं रान. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. या दूध पिळणाऱ्या लोकांना म्हणाले, घरातलं एखादा आमच्याकडं पाठवा टाळ वाजवायला. आणि दादा परिणाम असा झाला, आज गावागावात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे वारकरी घडवण्याचं काम जंगले शास्त्री महाराजांनी केलं. आज आमचे वारकरी संप्रदायाचं वैभव किशोर महाराज गडाख चांगलं आहे. घरी काय म्हणजे शेतीत काही फेकलं तरी पिकतंय. म्हणजे तुम्ही सफरचंद जरी प्रयोग केला तरी उगल, त्याला येतील फळं. सफरचंद यायला बसली इकडे, असली माती दर्जेदार. पण गेले महाराजांच्या सहवासात आणि महाराजांच्या आशीर्वादानं, महाराजांच्या प्रेरणेनं स्वतः साधना केली. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. बाबा म्हणतील ते ऐकलं आणि त्याचा परिणाम आज एवढा सगळा जनसमुदाय जमा केला फक्त भगव्या ध्वजाखाली. ही नातेवाईकांची गर्दी नाही हो, ही भगवत भक्तांची मांदियाळी आहे. अहो नातेवाईकांची गर्दी जमा करायला सुद्धा लग्नाच्या आधी 1.5 महिना पळावा लागत. या बर का, जास्तीत जास्त ऍक्सिडेंटचे प्रकार पत्रिका वाटताना होतात. पत्रिका वाटायला गेला तिकडं अनुभव नसतो प्रवासाचा, धडाकला मिळाला. का निमंत्रण आल्याशिवाय पाहुणे सुद्धा येत नाही. पण धर्माच्या प्रचार प्रसारासाठी गावातला एखादा तरुण जर सक्रिय झाला असेल तर त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ही धर्मनिष्ठा वांबोरी गावाची फार चांगल्या पद्धतीने गेल्या 3-4 वर्षापासून संस्था चालली आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. उत्तरोत्तर वाढ होती. हे वारकरी शिक्षण संस्था म्हणजे ना हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठीचं औषध आहे. काल मला एक वादक भेटले होते, मराठवाड्यात होतो मी परभणीला. त्यांचं वय 75 वर्ष आहे. फार छान साथसंगत करत होते. ते म्हणाले, बापू आमचा काळ असा होता की त्या काळात तालुक्यात एखादे 2 वादक असायचे, पाखावाज वादक. आणि वारकरी संप्रदायामध्ये पाखावाजाला फार महत्व आहे. लावणी, मृदंग, श्रुती, टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. म्हणजे ब्रह्मरस सेवन करायचं असेल तर मृदंग आवश्यक आहे. ते दुर्मिळ होते पूर्वीचे पखवाज वादक असे मधल्या बोटाने थाप आणायचे मधल्या. पण त्यांना मान इतका असायचा, आणायला जावं लागायचं 5-5 किलोमीटर, कारण ते आल्याशिवाय भजन चालू व्हायचं नाही. पण या वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्रभर तयार झाल्या आणि त्याचा परिणाम असा झाला, 2 वाजवायला बसलेले असतात आणि 5 खाली ऐकायला बसलेले असतात.
समृद्धी म्हणजे जर एखाद्या गाडीत स्टेपनी नसल तर ती गाडी अपूर्ण आहे. तसे 2 वाजवायला बसलेले असल्यावर 5 खाली तयारच पाहिजे. अडचण आली तर रेडी आहे. आणि ही सगळी समृद्धी दादा, ही सगळी समृद्धी जी आली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आली. 100 वर्षापूर्वी सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आणि त्याचा परिणाम जर काय झाला, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म टिकला. हे वारकरी संप्रदायाचे उपकार आहे. आपल्या लोकांनी पटवून सांगितलं पाहिजे. 2014 पासून देशात हिंदुत्वाचं वारं सुरू झालं. लोकांना कळायला लागलं, पटायला लागलं, हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. पण ज्या काळामध्ये मानेवर तलवारी ठेवून लोक धर्मांतरित केली जात होती, मंदिरं पाडून मशिदी उभ्या केल्या जात होत्या, गायींची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती, हा हिंदू धर्म संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न परधर्मीयांचे सुरू होते. त्याही काळात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो म्हणत कपाळावरचा टिळा, मुखातला राम आणि खांद्यावरचा भगवा जर कोणामुळे टिकला तर तो वारकरी संप्रदायामुळे टिकला. मोठ्या प्रमाणात काम झालं. हे त्यांचं योगदान आहे सगळं. मी कधी कधी विचार करतो की एवढं साधू संतांनी आपल्या काम केलं तरी सगळे सुधारले नाही आपल्यातले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला, बाकी सगळ्या संत मांदियाळीचा झाला, पार तुकाराम महाराजांचा झाला, आतापर्यंत पार आपल्या जंगले शास्त्री महाराजांचा झाला, तरी सगळे सुधारले. कल्पना करा, हे संत जर जन्मालाच आले नसते तर काय दशा झाली असते आपल्या धर्माची. काय झालं असतं. त्यांनी ओरडू 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 त्यांना विचारलं तुम्ही कशाला जन्माला आले, म्हटले आम्ही सुद्धा धर्माचंच पालन करायला जन्माला आलो. धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रसंगी प्रपंचाचं वाटोळं झालंय. काहींनी जाब विचारला हे काय चाललंय तुमचं, राम 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 राम, प्रपंच बघा. त्यांनी उत्तर दिलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता का पुण्य धर्म केला, वाढता का पुण्य धर्म केला, वाढता का पुण्य धर्म केला.
श्रीराम. प्रसंगी वाटोळं केलं संसाराचं. त्यांनी जे गायलं ते संपवं नाही असंच वाटत होतं, कारण तेच संपत आहे. भजन सम्राट संपत महाराज दानवे. दानवे आडनावाची माणसं पराक्रमीचे. झाली ना रांगोळीच झाली घराची संतांच्या. पण म्हटले जाऊ द्या, म्हटले आमचं द्या सोडून. वाढता हा पुण्य धर्म केला. पण महाराज तुम्हाला आम्हाला कधीच म्हटले नाही हो बायको सोडून जा जंगलात राहायला. तुम्हाला आम्हाला म्हटले बाबांनो आम्ही चटके सोसले, तुम्ही असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अरे तुम्ही प्रपंचात राहा रे. प्रपंचीय स्वामी परमार्थ साधावा, प्रपंचीय स्वामी परमार्थ साधावा. जय श्रीराम. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. इतकं सहज केलं, काय नाही म्हटले. फक्त तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. काय नाही म्हटले, फक्त कपाळाला टिळा लावा. चंद्रकांत महाराज, महेश महाराज, बाकी सगळी कीर्तनकार मंडळी, इथून पुढच्या काळात आपल्याला एक मोहीम राबवावं लागणार आहे. आज तुम्ही सगळे सापडले म्हणून सांगतो. आपल्या हिंदू धर्माच्या कोणत्या पण कार्यामध्ये ना, बाकी सगळ्या वस्तू जमा करत असताना 2-3 गंधाच्या वाट्या पण आता तयार ठेवायच्या. जे लांड कपाळ ठेवतात त्यांना लावायला. ती आपल्यालाच मोहीम घ्यावा लागेल. कोणी म्हटलं नाही गंध लावी त्या लोकांना तरी चालेल, नावं ठेव द्या. मी तर आता कीर्तनाला जातानाच एक टिळ्याची वाटी पण घेऊन जाणार आहे आता करणारे. कारण वैतकलो मी. किती रील बनवायचे मी एका मुद्द्यावर. रील गेले मिलियनवर, नुसतेच पाहत आहे आणि कमेंट लिहितात बापू बरोबर. वाटत नाही मग दुसऱ्या दिवशीपासून आपण सुरुवात करावा. अहो ते कटिंग करणारा कार्यकर्ता आहे ना आपल्या गावातला, मी एक दिवस गेलो, म्हणलं घाई आहे मला, जरा दाढीला कट वगैरे मारून दे. तो म्हटलं काही महत्वाचा कार्यक्रम आहे का? म्हटलं हा जरा महत्वाचा कार्यक्रम. म्हटलं तुमचं स्क्रब करू का? मला माहित नव्हतं. म्हटलं कर बाबा कर. दादा असलं चोळले त्याने माझे गाल. ते टोचायचं. ज्यांनी स्क्रब केलंय त्यांना मा बोलणं कळल. ते असलं रुतायचं ना गालाला, आणि ते असं रग लावून चोळीत होतं. फक्त कातडीच निघायचे राहिले. त्यांनी चंद्रकांत महाराज मला फुल 20 मिनिटं चोळला बा त्याने. आणि मग सगळं झालं, धुतलं वितलं त्याने. चेहरा तर काय खुलला नाही. मी म्हटलं किती पैसे झाले? म्हटलं 400 रुपये.
स्क्रबचे त्याने माझ्याकडून काय मटेरियल म्हटलं स्टँडर्ड आहे 400 रुपये घेतले. मी म्हटलं भाऊ चेहरा नाही रे खुलला. म्हटलं उद्या खुलल. अरे म्हटलं कार्यक्रम आज आहे, कार्यक्रम माझा त्या दिवशी होता. तो म्हटलं चेहरा उद्या खुलल. म्हणजे आज आपल्या लोकांच्या मानसिकता अशा झाल्या, स्क्रब करायला आपले 400 रुपये द्यायची तयारी आहे. गंधाच्या डबीची किंमत फक्त 10 रुपये. आणि बाकी शरीरावर गालावर वेगवेगळे प्रयोग करून आज महिला मंडळ कितीतरी महिला सांगतात की लय गोड चेहरा होता, ब्युटी पार्लर वाल्यांनी वाटोळा केला. आज हे वेगवेगळे रासायनिक पदार्थ आली. कितीतरी मी नवीन पोरींना तर हल्ली सांगतोय, पोरींनो काय गरज नाही, पॉन्ड्स पावडर आणि फेअर अँड लवली लय भारी काम होतं जुन्या माऊल्यांचं. हे आता आलं सगळं. बरं मुलींचे अनुभव पण आहे. परवा एक जण म्हटली मी भुवाया कापायला म्हणून गेले आणि काय केलं काय माहिती. ती म्हणते आता दाढी करावं लागती. गेली भुवाया कापायला, तिला फुटली दाढी. मी म्हणतोय का बरं जे नको त्याच्या खरंच ना. हे चंद्रकांत महाराज बसल्यामुळे होते बरं का माझ्याकडून असं. हे बाबा होते माझा तो पॅटर्न नाहीये. हे बाबा बसल्यामुळे झालंय कार्यक्रम. नको ते प्रयोग आम्ही आमच्या शरीरावर करतोय जे साधू संतांनी सांगितलं. अहो त्याचं महत्व इतकं आहे. ऊर्ध्व पौंड्र भार, कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया भेने. म्हटले ज्याच्या कपाळाला टिळा असतो त्याला यमदूत नेऊ शकत नाही. तो जाणार डायरेक्ट वैकुंठातच. त्याला देवाचीच दूत येणार घ्यायला. टिळा फक्त पाहिजे. बरं टिळा लावणारे मुख्यमंत्री व्हायला लागले, टिळा लावणारे पंतप्रधान व्हायला लागले. मग आपल्याला का आळस आला. आपण म्हणू ना टिळा लावू झालो तर झालो सरपंच होऊ. सरपंच तर तेवढं तर स्वप्न पाहू. अहो इतके टिळ्याचे फायदे. स्वप्नील महाराजांनी ऐकलं असेल, मी तो अनुभव सांगत असतो. एकदा मुंबईत कीर्तन झालं माझं आणि मी एक्सप्रेसवेने येत होतो. टोल नाक्यावर मला अडवलं. बरं एक नव्हते, 10-15 जण होते सगळे वर्दीवाले. गाडीच्या काचा काळ्या, लायसन नाही, नुकतीच गाडी घेतलेली, भापीत फिल्मिंग केलेली. त्याने अडवलं मला. नियम माहीत नव्हते. वाजवली का खाली घेतली. म्हटलं फिल्मिंग करून मुंबईत का, माहित नाही मुंबईला किती धोका आहे. लायसन कुठे. पुन्हा मी तोड छोटं केलं. म्हटलं नाही साहेब. मग बिना लायसनची चालवताय का गाडी. म्हटलं साहेब काढायचंय आता. मी मनोमन विचार असा केला, एक असलं तर 500 ठरलेले, 10 होते 10. म्हटलं आज निष्काम सेवा केली असंच म्हणायचं. आज निष्काम सेवा केली असंच मनोमन म्हणायचं आणि दक्षिणा त्यांच्या हवाली करून टाकायची असं माझ्या डोक्यात आलं. कोविडच्या अगोदरचा काळ होता. 2000ची रंगीत नोट होती खिशात. आता बंद झाली ती. 2000ची मी त्याला द्यायला लागलो. तर सगळ्या गडबडीत त्यांनी माझ्या कपाळावरचा बुक्का पाहिला. योगायोग असा की त्या दिवशी नेमका विठोबा रखुमाईमध्ये म्हातारा माणूस उठावला होता हार घालायला. आणि त्याचा बिचाऱ्याचा हात थर 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 कपाळ भर टिळा लावला होता त्याने. मला मनसोक्त लावला ना एकदम आनंदाने. ते टिळा पाहिला, पलीकडचा फेटा पाहिला आणि ते साहेब मला म्हणाले महाराज वाटतं. म्हटलं महाराज नाही पण कीर्तनकार आहे. मुंबईत होतं कीर्तन, उद्या साताऱ्याला जायचंय साहेब. हा का, लय धावपळ करता. म्हटलं हा साहेब घाई आहे, धरा आहे, राहू द्या, जाऊ द्या मला. ते म्हटले खिशात घाला.
आजही अंगावर काटा येतो, खिशात घाला. साहेब माझे तर पैसे घेतले नाही. काय त्या साहेबाला वाटलं, त्यांनी 100 रुपयाची नोट त्यांच्या खिशातली काढली आणि मला म्हटले हे 100 घ्या, उद्या फिल्मिंग काढून टाका, लायसन लवकर काढून घ्या आणि पुढे गेल्यावर आमच्यातर्फे पाण्याच्या बाटल्या घ्या. लाजलो ना मी. तुम्ही वाजवा टाळ्या पण मी लाजलो ना. जानाची नाही थोडी मानाची पाहिजे ना आपल्याला. पण गाडीला आपल्या फिल्मिंग केली, लायसन नाही आपल्याकडं, साहेबाचे कसे 100 घ्यायचे ते नियमात नाही ना बसत, त्यांना द्यायची पद्धत आहे. ते मला जरा ते खटकायला लागलं, वाईट वाटायला लागलं. मी म्हटलं साहेब तुमचं मन लय मोठं आहे, नका घेऊ तुम्ही माझ्याकडून पैसे, पण तुम्ही नका मला देऊ. माझी चूक झालेली आहे, मला तुम्ही तुमचे पैसे घेतल्यावर करमणार नाही, तुम्ही देऊ नका. संपत महाराज ते साहेब काय म्हटले माहिती आहे, घ्या हो महाराज तुम्ही, तेवढंच आमचं पाप झालं तर झालं कमी. अहो बळजबरी त्या दिवशी त्या साहेबांनी 100 रुपये माग. लई लोकांना अनुभव आहे बघा. आपल्याला पोलीस प्रशासन बऱ्याचदा मदतच करतं आपल्याला, फक्त स्थानिक नको बाहेर. ते बळजबरी घातले व खिशात. मी पुढं आलो, मनोमन असा विचार केला की राव हा अधिकारी आपला फॉलोवर नाही, चाहता नाही, त्याने आपलं कधी कीर्तन नाही ऐकलेलं, हे 100 रुपये का दिले असतील. विचार केल्यानंतर उत्तर सापडलं, ती 100 रुपयाची नोट संग्राम बापू भंडारीला नाही दिली, भगवान विठ्ठलाच्या नावानं कपाळाला लावलेल्या बुक्क्याला दिली. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठात तर स्वागत होईल हो, पण याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळात तुमचं नाव लौकिकच होणार आहे, गौरवच होणार आहे. टिळावाल्या माणसावर लोक डायरेक्ट विश्वास ठेवतात. हल्ली तर बोर स्टेटस बघा तुम्ही, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा. मी तुम्हाला सांगतो, हिंदूच्या दारातलं कुत्र सुद्धा लांडण असावं आणि हिंदूचं कपाळ सुद्धा लांडण असावं. हिंदूच्या कपाळावर टिळा पाहिजे. इथून पुढच्या काळात घुटके खाऊन आपले दात लाल दिसता कामा नये, तर कुंकू लावून कपाळ भगवे दिसले पाहिजे. आणि तुमच्याकडे गरज आहे या गोष्टीची. ती जी राऊरीमध्ये त्याचे शिवरायांच्या तोंडाला काळं फासलं ना, ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गालात मारलेली चापराक आहे, लक्षात ठेवा. किती राऊरी आपल्याला? 15 किलोमीटर आहे राव. काय अवस्था करून ठेवली होती त्या महाराजांच्या पुतळ्याची, तरी जागरूक व्हायचंच नाही आम्हाला. अहो कॅम्पेन राबवा आता. माझं तर नरेंद्र मोदीजींना, अमित शहा साहेबांना सांगणं आहे, साहेब हे सीमेच्या पलीकडे जे वैरी आपले त्यांना आपण पुरून उरवू, त्यांचा बंदोबस्त करू आपण. पण या हिंदुस्थानात राहणारे, मतदानाचा हक्क बजावणारे, इथल्या सोयी सुविधा घेणारे काही पाकिस्तान धार्जिने जिहादी या देशामध्ये राहत आहे, त्यांचा आपण काय बंदोबस्त करणार आहे? त्यांच्यासाठी काय मोहीम आपल्याकडे आखलेल्या आहे? काहीच नाही. हल्ली तर तुम्ही प्रत्येक 2 तासाला हेडलाईन्स बघा, काय चाललंय देशात. जेव्हा पाकिस्तानवर आपण हल्ला करणार आहे ना, माझं वाक्य लक्षात ठेवा, हिंदुस्थानातल्या गावागावातल्या हिंदुत्ववाद्यांना सक्रिय राहावं लागणार आहे, कारण गावात पण हल्ले होतील. कारण काल परवापासून मी जे पाहतोय, आता पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानंतर हिंदुस्थानातल्या एखाद्या मुसलमानांना राग यायचं काय काम आहे? अहो राग येतोय काहींना. पाकिस्तानचे झेंडे पायंदळी तुडवले म्हणून काहींनी ते रस्त्यावर चिकटवलेले काढून घेतले, बॅगेत भरून घेऊन चालले. महिला पण आहे त्यात सहभागी, मुस्लिम महिला. तुम्ही खाताय भारताचं आणि टाळी वाजवताय पाकिस्तानची.
याच्यावर पर्याय एकच आहे, इथला हिंदू जागृत करणे. इथला आता माणूस फक्त हिंदू असण्यात मजा नाही, तो हिंदुत्ववादीच असला पाहिजे, तो धर्माभिमानी असला पाहिजे. दादा काळ बदललाय, तुम्ही कितीही म्हणा सर्वधर्म समभाव, पण निरीक्षण केलं तर या देशातलं एक वर्ग म्हणतोय आम्ही मुसलमान आहे, एक वर्ग म्हणतोय आम्ही ख्रिश्चन आहे. मग येड्यांना आपण हिंदू आहे ना. हिंदूनीच फक्त धर्म गुंडाळून ठेवायचा, बाकीच्यांनी आपापल्या धर्माचा फुल प्रचार प्रसार करायचा. तुम्ही बघा, अभ्यास करा, काही आतंकवादाला प्रोत्साहन नाही देते पण विरोध पण नाही करते. आतून प्रोत्साहन कदाचित देतही असतील, नाही कसं म्हणता येईल, पण विरोध नाही करत आहे. आणि याच्यावर पर्याय तुम्हाला आम्हाला धर्माचा अभिमान असला पाहिजे ना. साधं हो, फक्त कपाळाला टिळा लावायचा आहे राव. मला एकाने विचारलं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी करायचंच असेल तर काय केलं पाहिजे. म्हटलं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे कपाळावरचा टिळा आहे. हे माता भगिनी वर्षानुवर्ष कपाळाला टिळा लावत राहिल्या का, त्यांच्यावर धाक होता पुरुषांचा, पण याच्यावर धाक आहे का कोणाचा. मी कपाळाला अंडा असलेल्या माणसासोबत बोलत सुद्धा नाही. मी काय बोलायचं त्याच्यासोबत. बऱ्याचदा तेच येतं सांगायला, महाराज आज धर्मावर बोला, तू ठेव कपाळाला अंड. शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरात. त्याच्यासाठी सगळा खटाटोप जो केला संतांनी केला. आम्ही सगळे विचारा, सगळे आपल्याला पहिला हरिपाठ नाही शिकवला, आपल्याला पहिला पखवाज नाही शिकवला. गुरुवर्य आपल्याला कपाळाला टिळा नसलं हे दांडकं टाकायचे पाठाडात. शास्त्रीजी पण लय मारायचे. मार आळंदीला आहे ना, टिळा नसला कपाळाला ठोक्यास द्यायची ती पहिला टिळा. काय होणार आहे त्याने धर्माची ताकद दिसणार आहे. हे गावात परधर्मी आहे, त्यांची ओळख झाकतात का. झाकत नाही. त्यांची ओळख जगाला दाखवून देतात आम्ही कोणत्या धर्माचे. ते माग वारीत आले होते मुसलमान, हे वाटायला राजगिऱ्याचे लाडू, पाण्याच्या बाटल्या, 100-150 रुपयाचं साहित्य घेऊन आले ते आणि काढले त्यांनी व्हिडिओ. हे आम्ही वारकऱ्यांना वाटून राहिलो. आपली एडी लागली शेअर करायला. हे बघा म्हटले, मुसलमान असून राजगिऱ्याचे लाडू वाटताय. म्हटले हेच आपल्या एड्या लागतं. पण ते गोल टोप्या घालून आले का, त्यांना दाखवायचं होतं आम्ही मुसलमान आहे. ते त्यांची ओळख नाही झाकत, आपले तिथं जाऊन हिरव्या सादरी टाकीत आहे. त्यांच्या गोल टोप्या आपल्या डोक्यावर घालतात, फक्त सुनता करायची बाकी राहतात. अजून 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 ना ते फक्त चादर टाकायला लावतात, टोपी घालायला लावतात. आता पुढच्या काळामधल्या उमेदवारांना ते फक्त चादर आणि टोपी व मतदान नाही करणार. ते म्हणतील दादा तुमचा भरोसा नाही राहिला, तुम्ही नुसती चादर टाकता आणि टोपी घालता आणि पुन्हा आम्हाला साथ देत नाही. आता तुम्हाला निवडून यायचं असेल तर छाटावं लागल. कशाला पण का मी म्हणतो, धरीनं याचा अभिमान, करीना आपुले जतन, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. दादा धर्मो रक्षती रक्षिता, तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. येतो धर्मच ततो जया, जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. आणि त्या धर्माच्या वाढीसाठी साधू संतांनी एवढे कष्ट घेतले, एवढे प्रयत्न केले. अहो आमचे ज्ञानेश्वर महाराज, त्रास झाला आयुष्यात प्रचंड, स्वकीयांनी त्रास दिला, सगळ्या बाजूंनी विरोध झाला, पण स्वप्न इतकं मोठं पाहिलं. माझ्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, समाधान. अहो माझी गाडी, माझी माडी, माय बायकोची गोल गोल साडी, असा विचार करणारी लोक आपल्याला पावला पावलाला भेटतात. पण हे आमचे वारकरी संप्रदाय स्वतःपुरता विचार केला नाही. अवघाची संसार सुखाचा घरी, सुखाचा घरी, संसार सुखाचा घरी.
सगळ्यांच्या सुखाची अपेक्षा केली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. मग विचारलं पर्याय काय तुमच्याकडं? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तो पंढरीचा रस्ता आपल्याला दाखवला. आज आळंदी पंढरपूरची वारी ही फक्त लोकांची गर्दी नाही, ती हिंदू धर्माची ताकद आहे. त्या काळातलं ते शक्ती प्रदर्शनच होतं. 12व्या शतकामध्ये परकीय आक्रमण सुरू झाली महाराष्ट्रावर आणि 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाव म्हणत माझ्या धर्माचा सूर्योदय जगाच्या कानाकोपऱ्यात झाला पाहिजे हे व्रत स्वीकारत एक शक्ती प्रदर्शन जयाने गातली. मुक्तीची गवांदी मेळविली मांदी, वैष्णवांची माझी ये जीवीची आवडी. आणि पंढरपुराने न गुढी भगवी पताका खांद्यावर घेतली आणि हे सगळ्या लोकांना एकंदरीत धर्मात बांधून ठेवलं आणि त्याच्यामुळं समाजातलं सुख नांदलं. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना या साधू संतांच्या सगळ्या उपकारांची, त्यांनी समाज सुखी व्हावा म्हणून केलेल्या सगळ्या प्रयत्नांची जाण असल्यामुळं भगवान श्री तुकाराम महाराज देवापुढे उभे राहतात आणि देवाला म्हणतात, देवा आजपर्यंत आम्ही जे माणसात राहिलो, आजपर्यंत आमचा समाज स्थिर राहिला, आमचं अस्तित्व टिकलं आणि सुखाने समाधानानं गुण्या गोविंदानं आमचे प्रपंच जे चालले, याला कारणीभूत जर कोण आहे तर फक्त साधू संत आहे आणि त्या संतांच्या मुळे आम्हाला सुख प्राप्त झालं. वैष्णव संगती सुखवादी जीवन, 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 वैष्णव संगती सुखवादी जीवन. आम्ही प्रेमी देवा काही नाही, आम्ही कमी 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 देवा काही नाही, कमी देवा काही विठोबा रखुमाई वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की जी काही सुखानुभूती आली, जे काही सुख टिकलं, त्याचं एकमेव कारण आहे संत. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे. समाजातलं जे भगवंताचं नाव वाढीस लावण्यासाठी काम केलं
गावोगाव वाड्या वस्त्या पिंजून काढल्या आणि धर्म टिकवून ठेवला. आणि मी जसं म्हणालो की या अहिल्यानगर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातल्या विविध गावांमधला सनातन हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सद्गुरू पुंडलिक महाराज जंगले शास्त्रींचा मोलाचा वाटा आहे. ते सुद्धा व्यक्तिगत प्रपंचापासून दूरच राहिले. त्यांनी स्वतःचा नवा संसार थाटला नाही, पण त्यांच्यामुळं अनेक पोरांचे प्रपंच मार्गाला लागले. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. मागे महाराजांचा एक मोठा उत्सव झाला की ज्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः शुभेच्छा पाठवल्या होत्या. आपल्या सगळ्यांचाच ते अभिमान आहे. आणि त्यांच्या सानिध्यात तयार झालेला एक गुणवंत वैष्णव म्हणजे या गावचे भूमिपुत्र, वारकरी संप्रदायाचा अभिमान, वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय असे हरिभक्तीपरायण आमचे सहकारी किशोरजी महाराज गडाख. ते नसते महाराजांकडे गेले तर आज आपल्याला ही पर्वणी पाहायला भेटली नसती. फार चांगलं काम उभं केलंय. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. या सत्य कर्माला तुम्ही आम्ही सहकार्य करू. आज आलोयच तर आमच्या किशोर महाराजांना एक शब्द देऊन जातो की तुमच्या या हिंदू धर्माच्या प्रचार कार्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आज मावळ्याची गरज आहे, हा संग्राम बापू भांडारे नावाचा मावळा तुमच्यासाठी लढायला नेहमीच तयार आहे. गावकरी पंचक्रोशीतील सगळ्या हिंदू बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. आज ज्यांनी या धर्म कीर्तनासाठी किशोर महाराजांच्या या धर्म कार्याला हातभार लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात सौजन्य दिलंय असे श्री कैलासराव उमाजी दांगट, श्री दीपकराव उत्तमराव गोधले गांधले, श्री दीपकराव उत्तमराव गांधले, श्री नारायणराव गोरक्षनाथ हुलुळे, शिव चिदंबर हार्वेस्टिंग आणि ओम साई अर्थ मूवर्स या सगळ्या मंडळींनी या धर्मकार्यासाठी सौजन्य दिलंय. जोरदार टाळ्या या दानशूर मंडळींसाठी झाल्या पाहिजे. गावचे सरपंच देखील या धर्मकार्यामध्ये सक्रिय सहभागी आहे. मला आले तेव्हाच सरपंच देखील भेटले, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते सगळेच महाराजांसोबत आहे. सगळे आमच्या किशोर महाराजांसोबत आहे. आमच्या पारनेर तालुक्याचं वैभव पैलवान विजूभाऊ आवटींचे खंदे समर्थक स्वप्नीलजी महाराज पुजारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. काय होतं माहिती आहे का, ते शिबिरातलं कीर्तन म्हटल्यावर आहे ना महेश महाराज, असं वाटतं बारीक बारीक पोरांना सांगावं लागेल का काय, पण त्याला अपवाद दिला किशोर महाराजांनी. कीर्तन शिबिराच्या सांगतेच आहे, पण विद्यार्थी टाळ घेऊन उभे केले आणि कीर्तन मोठ्या धाट्यांना सांगता येईल अशी परिपक्व श्रोते इथे उपस्थित करून दिले. मी किशोर महाराजांचे धन्यवाद देतो. खूप चांगल्या पद्धतीने आपण हे कार्य करताय. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. या कीर्तनाच्या निमित्तानं सद्गुरू पुंडलिक महाराज जंगले शास्त्रींचे अनेक विद्यार्थी, आमचे गुरुबंधू, सहकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गावोगाव सप्ताह सुरू करून लोकांना भागवत धर्माकडे आकर्षित करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय असे आमचे सहकारी हरिभक्तीपरायण महेशजी महाराज मडके, त्याचप्रमाणे गावोगाव लोकांना हसत खेळत हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देणारे, आपल्या वारकरी संप्रदायाचं एक चांगल्या पद्धतीचं वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज खळेकर महाराजांचं कीर्तन देखील इथे संपन्न झालेलं आहे 2 दिवसापूर्वी. आणि आज स्वतः
चंद्रकांत महाराज उपस्थित राहिले, आपले धन्यवाद. हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज दुशिंग, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज पोंदे, हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज हृदय का कदम, हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज कदम, हरिभक्तीपरायण महेशजी महाराज घाडगे, हरिभक्तीपरायण भगवान महाराज डीके, हरिभक्तीपरायण दादा महाराज तांबे, हरिभक्तीपरायण कुमार महाराज डीके, हरिभक्तीपरायण गायनाचार्य भजन सम्राट वारकरी संप्रदायाचं वैभव, ज्यांचं गाणं वेळोवेळी फार पोषक अशा प्रकारचं असतं, मला नेहमीच त्यांचं गाणं आवडतं, असे भजन सम्राट संपतजी महाराज दानवे, भजन सम्राट हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज कापडी, हरिभक्तीपरायण भजन सम्राट माऊली महाराज मोरे, मृदंग सम्राट नकुल महाराज फार चांगल्या पद्धतीने साथ करतात. वा बघा संस्थेचं आउटपुट आहे. बघ कितीला लावला होता आज आपण? काळे 2ला, पांढरे 2ला सांगितलं होतं मी. चालू झालं होतं ना मी, मला ते लक्षात आलं, पण हे म्हणतील लावलाय पांढरे 2लाच, बापूला कसा कळा ना, कारण मला त्यातला अभ्यास कमी आहे ना, म्हणून आता विचारलं मी. आज मला ते जरा थोडस काहीतरी वाटायचं. मग यातले सगळे हुशार आहे, त्यातले जास्त ते मा चुकलं तर परत म्हणतील बघा आता लावलाय व्यवस्थित, तरी म्हणतो असंच लावला तसंच. मृदंग सम्राट आमचे रणजितजी महाराज सत्रे, ते पण संस्थेचेच विद्यार्थी आहे. गायनाचार्य मृदंगाचार्य सगळे आपले टाळकरी शिबिराचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांना पाठवणारे पालक, त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उद्या शास्त्रीजींच्या काल्याच्या कीर्तनानं या धर्म महोत्सवाचा सांगता समारोप संपन्न होणार आहे. या निमित्तानं माझ्यावर प्रेम करणारी विविध गावांमधली सहकारी, हिंदुत्ववादी सहकारी, ती देखील उपस्थित आहे. चेहरे लक्षात राहतात, नावं विसरून जातो, पण सगळ्यांना मी ओळखतो. आपण सर्वजण आलात, मी धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी महाराज, साऊंड सिस्टीम दर्जेदार आहे, साऊंड सिस्टीमचे धन्यवाद. बाकी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी पुढे बसलेली आहेत, आपले सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओ शूटिंगचे धन्यवाद. आपलं कीर्तन होतं 7 ते 9, पण ते फलके फार्म, व्हेज हॉटेल, चिक्कूचा माळा, अमुक तमुक, तिथल्या उताराला एक बसचा अपघात झाला होता. मला वाटतं चालू याच्यात पुढं आलो तर ती जळालेली दिसली बस. मग मला वाटतं गरम झाली, काहीतरी प्रॉब्लेम झाला. जवळजवळ पाऊण तास मी त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि मला यायला जवळजवळ 1 तास उशीर झाला. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण ते ॲक्सिडेंट झाल्यामुळं झाली. तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं. एकाही कीर्तनकाराने तोंड वाकडं केलं नाही. सगळे मला आल्या आल्या म्हटले काळजी करायची नाही बापू, आपला रानातला मळ्यातला कार्यक्रम आहे, अजिबात नाही, व्यवस्थित तुमचे मनसोक्त कीर्तन करा. एकाने जरी थोडा निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला असतं तर काय झालं असतं, माझं पण लगेच मूड ऑफ झाला असतं ना. तर सगळ्यांनी प्रसन्नतेने माझी अपराध पोटात घातला. सगळ्यांनी ती चूक माझी स्वीकारली, उलट मला बळकटी दिली की जाऊ दे, हरकत नाही. तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो या चुकीसाठी. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद, चोपदार महाराजांचे धन्यवाद. किशोर महाराज काय राहिला आता, फार चांगलं. किशोर महाराजांच्या सोबत सगळे एवढे गुरुबंधू सोबत असल्यावर समजायचं माणसाचं काम चांगले. तर महाराजांना खूप खूप शुभेच्छा. वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, देवा बाकी काही नको, संत असले तर सुखे, तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे, शेवटच्या श्वासापर्यंत या संतांच्या संगतीत सांभाळ कर. तुका मनियात पुल्या सायसी, तुका मनियाता पुल्या सायसी, तुका मनियाता
तुला सयासे तुका म्हणे आता तुला साया आम्हा जगदीशा सांभाळावे आम्हा जगदीशा सांभाळावे आम्हा जगदीशा सांभाळावे आम्हा जगदीशा सांभाळावे गायनाचे भोडे आपुले या चंदी गायनाचे भोडे आपुले या चंदी आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया चंदी गायनाचे उडे आपुलिया चंदी मना चाल दे मना मनाचा 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 हे मनाचा मना